नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हालाही माहिती असेल की बकासूरची सलग जवळपास 1 वर्षभर गाडी कडेनेच लागत आहे। पण यामागचं नेमकं कारण काय, असा प्रश्न कधी तुमच्या मनात आलाय का? बकासूरचे प्रेमी असतील तर हा प्रश्न नक्कीच पडला असेल, पण विरोधकांना हा प्रश्न पडत नाही, कारण बकासूर प्रत्येक मैदानात हरतोय हे त्यांना मनासारखं वाटतं। पण मित्रांनो, बकासूर हारतोय याचं खरं कारण वेगळंच आहे। खरं कारण असं आहे की चिठ्ठी काढण्याच्या वेळी नेहमी कडेची चिठ्ठीच बकासूरच्या नावाची निघते, आणि ही चिठ्ठी कशी काढली जाते हे समजून घ्यायला हवं। मित्रांनो, काही वेळा चिठ्ठीवर पेनाची शाई, खुणा किंवा काही निशाणी केलेल्या असतात, आणि जेव्हा कडेची चिठ्ठी काढायची वेळ येते तेव्हा मुद्दाम बकासूरच्या नावाची चिठ्ठी बाहेर काढली जाते। मग प्रश्न असा पडतो की मथुर किंवा इतर नामांकित नंदी यांच्या नावाची चिठ्ठी कडेने का जात नाही, नेहमी बकासूरच का? याचं कारण एकच आहे मित्रांनो, बकासूरचे विरोधक खूप आहेत। कारण बकासूरने 2022 गाजवलं, 2023 गाजवलं, 2024 मध्ये तर चांगल्यांना घाम फोडला, आणि 2025 मध्ये नशिबाने साथ दिली नाही, त्यामुळे फारसं मैदान टॉप करता आलं नाही, आणि 2026 मध्ये सुद्धा कालच्या पुजारवाडी मैदानात तेच झालं। चिठ्ठी काढली गेली आणि बकासूर पुन्हा कडेनेच पडला। मित्रांनो, काल बकासूरची लढत विठ्ठल नानांच्या चिक्यासोबत झाली। सेमीफायनलमध्ये चिकीला बकासूरने जबरदस्त लढत दिली, पण तडेने गाडी लागल्यामुळे शेवटी बकासूरची हार झाली। मित्रांनो, शेवटी मी तुमच्याकडे एकच विनंती करतो, जे कोणी चिठ्ठी काढतात त्यांनी पुढच्या वेळेस लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढावी किंवा डोळ्यावर पट्टी बांधून चिठ्ठी काढावी। लाईव्हमध्ये लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका। एवढ्या मोठ्या मैदानात कडेची चिठ्ठी निघणं ही काही सोपी गोष्ट नाही, हे सगळ्यांना कळतं। देवाच्या नावावर चुकीचं होऊ देऊ नका। हात जोडून हीच विनंती आहे। धन्यवाद। भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये।